दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयानं, पदानं अथवा धनानं कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमानं, आदरानं आणि आपुलकीनं वागवून घेतो. धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होतात. जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचं हसू आणि मनातली आशा कधीच सोडू नका. जग सर्वांसाठी सारखंच असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. कुणी कुणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते, 2 शब्द गोड बोलावे हीच लाख मोलाची असते. जे मिळवायचं ते लवकर मिळत नाही, जे नको आहे ते हातून लवकर सुटत नाही. संपूर्ण आयुष्य म्हणजे विरोधाभासी वाटतं. इथं मनाप्रमाणे कमी, मनाविरुद्ध जास्त वागावं लागतं. प्रेम वचन देऊन नाही तर एकमेकांना वेळ, आधार आणि समजून घेऊन वाढतं. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादांचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणानं हात पुढं करा. कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही चांगले काहीतरी घडेल. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मित हास्यातून व्यक्त होते. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही. नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते. माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते. प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण तुमच्यासारखी माणसं भेटायला नशीब लागतं. प्रेरणा आणि जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत, त्या जर मनावर घेतल्या तर झोपलेल्यांना जागं करतात, जागे असलेल्यांना चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्यांना पळायला लावतात आणि पळवणाऱ्यांना ध्येय गाठायला लावतात. जगातील सर्वात मोठी संपत्ती आपण तेव्हा गमावतो जेव्हा मनानं चांगली असलेली, जीवाला जीव देणारी व्यक्ती आपल्यातून कायमची निघून जाते. आणि मनानं आपण तेव्हा खचतो जेव्हा त्या एका निघून गेलेल्या माणसाची बरोबरी जिवंत असलेली 100 माणसं करू शकत नाहीत. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो. मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदनं निरपेक्ष असली की कुठल्याही नात्याच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात. सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं, जे दररोज उमलत राहावं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असावं, जे क्षणात निघून जावं. सुखात राहायला खर्च नसतो, पण सुखात आहोत हे दाखवायला खूप खर्च होतो. जीवन हे असंच असतं, थोडं जगायचं, खूप भोगायचं, ओल्या पापण्या मिटून ओठांनी मात्र हसायचं. जखम प्रत्येकाकडं आहे, फरक फक्त एवढाच आहे, कुणी शिवून घेतल्यात तर कुणी लिहून घेतल्यात. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी ती कपाळीच लावतात. किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते. मुलींचं जीवन सोपं नसतं मित्रांनो. आधी आईवडिलांच्या मर्जीनं जगायचं आणि मग लग्नानंतर नवऱ्याच्या मर्जीनं. मुलींचं स्वतःचं असं काहीच नसतं. रोजची सकाळ अपेक्षांच्या मागं धावण्यात जाते आणि रात्र स्वतःची समजूत घालण्यात जाते. एक स्त्री तुमच्याशी बोलते, चॅटिंग करते, याचा अर्थ असा होत नाही की तिला तुम्ही प्रिय आहात. ती पण माणूस आहे. स्त्री पुरुष भेदभाव विसरून केवळ माणूस या नात्यानं विचाराची देवाणघेवाण ती करते.